हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहूयात शेवईचा उपमा. अतिशय झटपट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. शेवईचा उपमा बनवण्यासाठी मी साधारण पाव पातेलं इथे पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1.5 वाटी रोस्टेड शेवई टाकत आहे. पण ही शेवई लगेच ॲड नाही करायची, तर सुरुवातीला हे पाणी गॅसवर चांगलं उकळवून घ्यायचं आहे आणि त्या पाण्याला छान खळखळून अशी उकळी आली की मग त्यामध्ये या शेवई टाकायच्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता, साधारण 5 ते 7 मिनिटांनंतर पाण्याला खळखळून अशी उकळी आलेली आहे. आता या स्टेजला मी यामध्ये शेवई ॲड करते. शेवई ॲड केल्यानंतर ती थोडी ढवळून घ्यायची आहे. शेवई इथे वापरताना मी रोस्टेड शेवयांचा वापर केलेला आहे. या शेवई साधारण 3 ते 4 मिनिटं इतकंच शिजवून घ्यायच्या आहेत आणि मध्ये मध्ये स्टर करत राहायच्या आहेत. पाण्याला मस्त छान उकळी आलेली आहे. साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर मी आता ह्या शेवई एका जाळीवर घेऊन मस्तपैकी त्याला ड्रेन करून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी एक जाळी ठेवली, त्याच्या खाली एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्यावर आता मी या गरम गरम शेवई ड्रेन करून घेत आहे. शेवई जशी ड्रेन करून घेतली की लगेच त्यावर थंड पाणी ओतायचं आहे, जेणेकरून त्या शेवई वाफेमुळे ओव्हरकुक होणार नाहीत. हे बघा, मी इथे साधारण 1 ते 1.5 ग्लास थंड पाणी ॲड करत आहे आणि सर्व शेवई चांगल्या खालीवर करून घेत आहे. आता शेवई चांगली खालीवर करून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप मिक्स करायचं आहे आणि ते तूप छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये अंदाजे 2 चमचे इतकं तेल घेतलं. आपण ऑलरेडी यामध्ये तूप घालणार आहोत, त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडं कमीच घ्यायचं आहे. आता यात मी 1 चमचा हरभऱ्याची डाळ टाकली आणि ती डाळ छान फ्राय करून घेतली आहे. डाळ थोडीशी तेलावर परतवली की मग त्यामध्ये उडदाची डाळ 1 चमचा टाकत आहे. ह्या दोन्ही डाळी छान तेलावर खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता, डाळी फ्राय होताना मी त्याला कंटिन्युअस स्टर करत आहे. डाळींचा रंग थोडा हलकासा बदलला की मग लगेचच त्यामध्ये मोहरी ॲड करायची आहे. मोहरी इथे मी साधारण पाव चमचा ॲड केली आणि मग मोहरी तडतडली की लगेचच साधारण 2 ते 3 चिरलेल्या मिरच्या टाकल्या आहेत. मिरच्या वापरताना मी इथे हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. मिरच्या छान फ्राय झाल्या की लगेचच कढीपत्ता ॲड करायचा आहे. गॅसची फ्लेम मध्ये मध्ये कमी जास्त अशी ॲडजस्ट करायची आणि कढीपत्ता वगैरे सगळं फ्राय झाल्यानंतर लगेचच शेवई त्यामध्ये टाकून घ्यायची आहे.
शेवई ॲड केली की साधारण पाऊण चमचा मी इथे मीठ ॲड करते. तुम्ही चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि मग आता ह्या शेवई छान अशा खालीवर करून घ्यायच्या आहेत. शेवई थोड्या खाली चिकटतात असं मला वाटत होतं, म्हणून मग ह्या स्टेजला मी पुन्हा अर्धा चमचा तूप यामध्ये ॲड केलं आहे. अर्धा चमचा तूप ॲड करून पुन्हा छान उपमा हा खालीवर करून घ्यायचा आहे. आणि मग हवं असल्यास 1 ते 2 मिनटं फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे. साधारण 1 ते 2 मिनिटांनी झाकण खोलून त्या उपम्यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे आणि पुन्हा उपमा खालीवर करून घ्यायचा आहे. आता खाण्यासाठी हा उपमा तयार आहे. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडली असल्यास ह्या रेसिपीला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.